मित्रहो, भारतातली नवी पिढी ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभी राहू लागली आहे, हे मागच्या काही काळापासून पाहायलाही मिळत आहे. आता तर ही तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे आणि भविष्यात ही तरुणाई अधिक आक्रमक होण्याचे संकेतही मिळत आहेत. दिल्लीच्या जंतर मंतरवर तरुणाईचं मोठं आंदोलन झालं आणि मोठ्या अहंकारालाही त्यांनी झुकवलं, वाकवलं. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला, पण या विद्यार्थ्यावर झालेला लाठीमार, पोलिसांनी केलेलं गैरवर्तन, महिला आंदोलकांशी जी काही त्यांनी केलेलं वर्तन, या सगळ्याचे पडसाद खूप खोलवर उमटलेले आहेत. सरकार म्हणजे हिटलर आणि पोलीस म्हणजे निरपराध निष्पाप लोकांना मारणारी एक प्रवृत्ती, अशी एक प्रतिमा जनमानसामध्ये रुजलेली आहे. आणि याचं प्रतिबिंब उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतल्या आंदोलनामध्ये दिसलं. उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनामध्ये तरुणाईची प्रचंड अशी गर्दी उसळली होती. खूप मोठा प्रतिसाद मिळाला उद्धव ठाकरे यांच्या या आंदोलनाला. पण या आंदोलनावेळी झळकलेली काही पोस्टर्स प्रचंड चर्चेचे आणि खूप काही सांगून जाणारे ठरले. एक लहान मुलगी एक पोस्टर घेऊन उभी होती, त्यावर लिहिलं होतं, पोलीस काका मला मारू नका, मीही उद्या भारताचा पंतप्रधान होऊ शकते, माझं वय फक्त कमी आहे, पण माझी शैक्षणिक पात्रता तीच आहे जी भारताचा पंतप्रधान होण्यासाठी लागते. चिमुकलीच्या हातातलं हे पोस्टर खूप काही बोलून जात होतं. पोलिसांच्या बद्दल काय भावना आहेत हेच प्रतिबिंबित होत होतं. दुसऱ्या बाजूला या चिमुकलीच्या वडिलांनी एक पोस्टर दाखवत उद्धव ठाकरे यांच्यावर असलेला विश्वास व्यक्त केला. माझी मुलगी मला बोलली, पप्पा मोर्चामध्ये आपल्याला दिल्ली सारखं मारतील. मी तिला बोललो, नाही मारणार, कारण मोर्चाचं नेतृत्व ठाकरे करीत आहेत. असं पोस्टर त्यांच्या हातामध्ये होतं. धर्मेंद्र प्रधान यांचा या वेळेला प्रचंड अगदी तीव्र शब्दामध्ये निषेध सुद्धा करण्यात आला आणि हा निषेध करताना विद्यार्थी एका पोस्टर मधून वेगळ्या पद्धतीनं व्यक्त होताना दिसले. सिन्स एज्युकेशन मिनिस्टर हॅज रिझाइन्ड, आता नीट मारूया, हे पोस्टर सुद्धा चांगलं व्हायरल झालं. दिशा स्टुडंट संस्थेच्या एका पोस्टरची ही मोठी चर्चा झाली. दम है कितना दमन में तेरे, देख लिया है देखेंगे, असं हे पोस्टर होतं. हे पोस्टर सोशल मीडियावर तर सर्वत्र व्हायरल होऊ लागलेलं आहे. अशा पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातल्या भावना, सरकारवर असलेला रोष, कोंडलेला संताप, सगळं काही व्यक्त केलेलं आहे. तरुणाईच्या रेट्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देणं भाग पडलं, पण विद्यार्थ्याचा हा राग फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या पुरताच मर्यादित नाही, तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आहे. मोदी आणि फडणवीस या दोघांनीही राजीनामे दिले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करणारे पोस्टर सर्वाधिक चर्चेचं ठरलं. विद्यार्थ्यांच्या या पोस्टरवर लिहिलेलं होतं, आज धर्मेंद्र, उद्या देवेंद्र, परवा नरेंद्र. अत्यंत कमी शब्दामध्ये तरुणाई खूप काही बोलून गेली आहे. हो, राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारच्या विरुद्ध तरुणांच्या मनामध्ये असंतोषाची वाफ कोंडलेली आहे. तीच खदखद या पोस्टरच्या माध्यमातून बाहेर येताना दिसली. हाच असंतोष भविष्यातील राजकारणाला वेगळी दिशा देणारा ठरू शकतो. काय म्हणाल मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.